आता आपण काय करू, काप्स असते ना आपले हे, ही मसल कधी पण काय करते 100 मीटरला किंवा रनिंग करताना कामाला येते. हे मसल जर तुमची स्ट्रॉंग असली तर तुम्हाला कधी शिन पेन होणार नाही आणि समोरचा बोन असतो ना ते कधी दुखणार नाही. काय होत नाही एवढं आपल्याला. आणि गाडी यायचं कारण काय, पहिले पाऊस होता त्याच्यामुळे चिखल व्हायचा म्हणून गाडी आणायचो आपण. पण आता काय उरायला माहिती का, इथून तिथून कुत्र्याचे 5 ते 6 ठिकाणी आपल्याला कुत्रे लागते. पिल्ले कुठून आले कुत्र्याचे काय, तेच लहान आहे इथं जे होते ना वर पहिले तेच वाटते. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 251 दिवस आहे. आज काला पण शूज घातला नव्हता, आज पण तीच कंडिशन आहे. कारण की काल गेलो काल बनवलंच नाही तिने. आज काल काय गेलो ते म्हणे आता गम नव्हता चिपकवायचा तर ते येणार आहे म्हणे अजून. तर काल संध्याकाळी गेलो, काल संध्याकाळी काम नाही झालं शूजचं अजून. काय म्हणतं आज होतं की नाही आज, त्याच्यामुळे सकाळी 2 दिवस, कालचा दिवस गेला ना आजचा दिवस गेला शूजचा. तर आज जाऊन बघू, पण जायच्या आधी एकदा फोन करून बघू. तिथे गेल्यावर सांगतो ते असं झालं तर. त्याच्यामुळे काय करू, आधी फोन लावू मग त्याच्याकडे जाणं लागेल. कारण मी कॉल केला तर कारण नाही आला अजून. तर चला, काल जसं केलं तसं लाईट वेट वर्कआउट करू आज. सेम आजचा पण हाच वर्कआउट राहील, कारण दुसरा ऑप्शनच नाही आपल्याला वर्कआउट करायला. कारण ते गाडने सगळे लाईट बंद केले आज. थोडंसं उशीर झाला वाटतं, नाही रेग्युलर टाईमच आलो पण तो लवकर गेला गाडा. नाही तर जागा तरी एकदम बेस्ट आहे ना आपल्याला. शूजची सवय आहे, पण ही पण आपली चप्पल आहे ना सेम शूज टाईप आहे, एकदम फिटिंगमध्ये. त्याच्यामुळे काही एवढा इफेक्ट झाला नाही. दुसरी स्लीपर असती ना तर त्याच्यावर स्किपिंग मारता नसतं आलं. हे सेम शूज टाईप आहे, एकदम कम्फर्ट आहे. शूज जसं असं फक्त याला मागून हे बंद आहे, मागून असलं एकदम शूजच झाला असता. आणि पूर्ण ह्याच्या लेवलने पायाच्या आकाराने एकदम. ही आहे पॅरागॉनची बघा, सोल बिल बघा, ब्रँडिंग निघाली इथं, ब्रँडिंग आहे बघा पॅरागॉन. हिने पण होतं स्किपिंग मारता येते हे पण आपल्याला. आज एक सकाळी न्यूज बघितली, नेपाळमध्ये ते सोशल मीडिया बॅन केलं वाटतं का, कारण की ते प्रोटेस्ट करू राहिले वाटतं पॉलिटिशियन करप्शनच्या विषयी. तर तिथे काय सोशल मीडिया बॅन केलं, डायरेक्ट बॅन केलं. सगळे जेवढे युथ होते सगळे आंदोलन करू राहिले वाटतं आणि त्यांचे पार्लमेंटवर हमला केला वाटतं काहीतरी. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सोशल मीडियाला बॅन करणं इम्पॉसिबल आहे आता, कारण ती ॲडिक्शन झालेली आहे. आणि असं नाही की बिना कामाचं आहे, त्यात कामाचे पण व्हिडिओ आहे. आपण जसे बनवतो ते पण आहे. आता ह्या जागी दुसरे पण फालतू पण टाइमपास पण व्हिडिओ होतं. पण आता सोशल मीडिया कामाची पण माहिती भेटते, हे असतं. कारण की कोणती पण गोष्ट असली ना त्याच्या 2 बाजू असतेच, असं असतं म्हणणं. त्याच्यामुळं कोणत्या गोष्टीला दोष देण्याचा मतलब नाही, त्याच्यावर तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही त्याचा कसा उपयोग करता कसा नाही. तर चला, कारण त्याचा अंदाज दिसत नाही पण आज पण. चला आपलं रेग्युलरमध्ये चालू करू तर.
तर चला, वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज पण आपण काय करणार आहे, जॉगिंग करणार आहे. करंटचा पत्ताच नाही आज पण. झाले चार चार दिवस कंप्लीट त्याला आला नाही. तर त्या शूज वाल्यामुळं 2 दिवस आपले बुडाले राव. काल देतो म्हणे, त्या दिवशी पहिले तर मला चिपकतच नाही, खराब झाला. मग नंतर ते सांगितलं महागाचा बूट आहे, मग म्हणतो मग चिटकून देतो. तरी मला डाऊट आहे, तो म्हणतो शिलाई मारून देतो, पण त्याचं सोल आहे ना ते सॉफ्ट आहे. ते सोल सॉफ्ट आहे, त्याच्यावरून हे जर घातली शिलाई घातली आणि जर ते वरती शूज ताणला तर सरळ निघून येईन. मला ते ऑर्डर राहिलं काय फाटून जाईल सर. हार्ड सरफेसला धरून ठेवतो, हे एकदम सॉफ्ट सरफेस आहे, सॉफ्ट आहे आणि वर्ल्ड ना सबकं चिरून जाईल शूज. तू माहिती का म्हणलं आता काय होतं काय माहित. तो म्हणला शिलाई मारून दे, चारी बाजूनी मारून देतो दोन्ही बुटाला. तर बसली ती शिलाई. नाही तर मग कस तरी दाखवायचं आहे. कस तरी बजेट आहे तर, नाही तर नवीन शूज घेणं लागेल आपल्याला. सध्याला बजेट तर नाही आहे, पण काहीतरी जुगाड करणं लागेल. मग आपल्याला एक मोबाईल एक घ्यायचा होता, ह्याची एक क्लॅरिटी थोडीशी ही आहे, चांगला क्लॅरिटीचा एक मोबाईल लागणार आपल्याला. तर बघू, लय 5-6 काम आहे. बजेटनुसार जेव्हा जसं बजेट बसेल तसं बघू हळूहळू. बारीक पिल्ले बारीक, पल्ले बारीक होते पावसाळ्यात. तब्येत बघा ना तुझी कशी. अलीकडचं जबरदस्त तब्येत आहे कुत्रीची. तर वॉकिंग मधले आपण राऊंड मारू राहिलो अजून 2-3. कारण की वॉकिंग नाही केली ना, डायरेक्ट जर आपण स्किपिंग मारली ना, तर कसं आहे पाय हे होऊन जाईल. त्याच्यामध्ये एकदा काय करायचं, थोडंसं पाय रिलॅक्स करून घ्यायचे. कारण की गाडीवर आलो आपण, आणि गाडी यायचं कारण काय, पहिले पाऊस होता, त्याच्यामुळे चिखल व्हायचा म्हणून गाडी आणायचो आपण. पण आता काय उरायला माहिती का, इथून तिथून कुत्र्याचे 5 ते 6 ठिकाणी आपल्याला कुत्रे लागते माहिती का. त्याच्यामुळे ते पायी आलं तर मग तिथं भुकते. ते गाडीवर आलं तर मग गाडीवर एवढं काय भुकत नाही. त्याच्यामुळे गाडी आणणं लागू राहिली. नाहीतर पायी चांगला असतं, तर येऊस तर पाय रिलॅक्स पण होते, एक्स्ट्रा स्ट्रेचिंग करायची गरज नसती, आणि बॉडी लवकर येऊन जाते आपली पायी आल्यावर. तरी अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे. पण कुत्र्यामुळं मेन फंडा तो आहे. आणि एक नाही ना, प्रत्येक टोळीमध्ये 15-15, 20-20 कुत्रे. तर असं उर्दू शाळेपाशी एक वेगळे, आपल्या घरापाशी एक वेगळे, इथं एक वेगळे. त्याच्यामुळं चला, करणचा आज पत्ता नाही भाऊ, आलाच नाही देऊ. तर पाय रिलॅक्स केले आपण, वॉकिंग केली 5 ते 6 राऊंड मारले तिथून. तर आता काय करू, आपलं वर्कआउटला चालू करू. वर्कआउट आपला सेम आहे, स्किपिंग काल जसं मारला सेम आज तोच करणार आहे. कारण की दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडं, बूट नाही आपल्याकडे. बूट असतं तर केलं असतं. आता चप्पल आहे, चप्पलीवर जसं जम तसं करणं लागेल आपल्याला. चला.
तर 100चे 10 सेट कंप्लीट झाले आपले. तर स्किपिंग मारल्या. आता पण जास्त मारता येत आपल्याला, दम नाही लागला. पण या कडक सरफेसवर पायाला फटका बसतो. इथे थोडंसं पेन झाल्यासारखं वाटू राहिलं म्हणून आपण स्किपिंग बंद केलं. नाही तर जास्त मारणार होतो स्किपिंग. चला नेक्स्ट वर्कआउट काय तयार करतो. आता आपण काय करू, काप्स असते ना आपले, ही मसल कधी पण काय करते, 100 मीटरला किंवा रनिंग करताना कामाला येते. हे मसल जर तुमची स्ट्रॉंग असली तर तुम्हाला कधी शिन पेन होणार नाही आणि समोरचा बोन असतो ना ते कधी दुखणार नाही रनिंगमध्ये. तर हे स्ट्रॉंग बनवावं लागतो. त्याच्यासाठी आपण एक असं रनिंगमध्ये तर आपली होतीच आणि स्किपिंगनी होतीच, पण त्यासाठी एक वेगळी पण एक काप्स वर्कआउट असतो स्पेशल. तर तो आज मारणार आहे आपण. तर चला, त्याची पण कमी सेट मारायचे. जास्त सेट मारला तर पायाला क्रॅम्प येऊ शकतो. त्याच्यामुळे एकदम लाईट सेट मारायचे, त्याची पण जास्त नाही मारायची कधी. तर चला आपण बघू. हे झालं बेसिक. आता ॲडव्हान्स मधलं एक बघू आपण. बेसिकनी काय होत नाही एवढं आपल्याला. तर आपण एक काप्स वर्कआउटचे 3 ते 4 सेट मारले 20-20चे. ते पण कमी मारले. कधी पण काप्स वर्कआउट मारताना कमी मारायचे सेट. तुम्ही जर जास्त मारले 10-10, 15-15 सेट, 20-20चे, 30-30चे, त्याने काय होतं, मसलला क्रॅम्प येऊन जातो आणि नंतर मसल पूर्ण टाईटच राहते 5-6 दिवस. दुसरं काहीच करता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळं हे काप्स वर्कआउट असं आहे, थाईज आपण जास्त मारू शकतो, पण काप्स असं आहे हे लगेच एका एक नस चढून जाते लगेच. त्याच्यामुळे जास्त मारायचं नसतो. जसं जसं आपलं लेवल आहे आणि जसं जसं आपल्याला सहन करता येतं त्या हिशोबाने मारा. कारण की बिगनरनी जर मारलं लगेच पायाला क्रॅम्प येऊन जाईल, माहिती आहे का. क्रॅम्प सगळ्यात अवघड असतो. नसं ते शिरवशीर मसल चढते अशी. तर चला, तर आता काय पुढचा वर्कआउट काय ते बघू.
तर आपले 6 ते 7 सेट कंप्लीट झाले 10-10चे. याच्याबरोबर मारता येते. आपण त्या दिवशी पहिले तिकडं मारले होते हिल ट्रेनिंगवर, एवढे सपाटे बरोबर जमले नव्हते. तर आता आपण हे सेट मारले. हे पाईपाची रेंज आणि ही ॲक्युरेट आहे. तर चला, आजचा वर्कआउट हा कंप्लीट झाला. आता लास्ट ॲप्सचा वर्कआउट बाकी आहे. तर ॲप्सचा वर्कआउट मारू चला. आणि कापचं एक सांगतो, काप्स आज मारले, आज काही नाही होणार, उद्या मजा येईल त्याची. तर ॲप्स वर्कआउट आपले झाले कंप्लीट. 4 सेट मारले आपण 30-30चे वेगवेगळे. आज सेम मारले होते, आज वेगवेगळे मारले. दररोज वेगवेगळे मारायचे सेट, एकच मारून हे होतं. तर चला, आता वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण.
तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आज आपण रेग्युलरमधलंच काल जे सेम वर्कआउट केला ना तोच केला, फक्त आपण काप्स ॲड केले. त्यामुळे कापची मसल थोडीशी स्ट्रेच झालेली. आज थोडंसं आपण रिलॅक्स करून घेऊ तिला. दोन दिवस आपले दिवस गेले, रनिंग तर करताच नाही आले 2 दिवस शूजच्या प्रॉब्लेममुळं. तरी आज आधी जायच्या आधी फोन करू त्याला ओके झाला का नाही शूज. नाही तर काय तिथे गेला म्हणून मग थोडं राहिलं, 5 मिनटं राहिलं. एवढं लांबून रांजणगावला जाऊन वापस यायला परवडत नाही. एक तर रस्ता एकदम बेकार खराब आहे. चांगला असलं तर काय वाटत 2 मिनटात जायला, पण एवढा भयानक रस्ता आहे तो, त्याच्यामुळे जीवावर येतं तिकडे जायचं. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता जायची तयारी करू. आता तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आपले शूज. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.